आजच्या विशेष अहवालात आपण जाणून घेणार आहोत संगमनेर नगरपालिकेतील राजकीय घडामोडी, गेल्या 4 वर्षांतील बदल आणि आगामी निवडणुकात कोणत्या गटासमोर कोणती आव्हाने आहेत। नमस्कार मंडळी, मी प्रीती आणि आपण पाहत आहात नगर टाइम्स न्यूज संगमनेर स्पेशल रिपोर्ट। संगमनेर नगरपालिकेला गेल्या 4 वर्षांपासून नगराध्यक्ष नव्हते। प्रशासकीय राजवटीखाली कामकाज सुरू होते। जवळपास 9 वर्षांनंतर आता पुन्हा संगमनेर मध्ये नगरपालिका निवडणुका होत आहेत। त्यामुळे शहरात राजकीय समीकरणे तापली आहेत। नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात केलेली कामे आजही शहरात दिसून येतात। त्यात प्रमुख रस्त्यांची सुधारणा व रुंदीकरण, आधुनिक क्रीडा संकुल, क्रिकेट स्टेडियम, गंगामाई घाटाचा विकास, शहरात उभारलेली 35 पेक्षा अधिक उद्याने, बाजारपेठेतील पायाभूत सुविधा ही सर्व कामे लोकांच्या लक्षात असल्याने आगामी निवडणुकांतही त्यांचा मोठा प्रभाव दिसून येतो। निवडणूक जवळ येत असताना थोरात गट आणि सत्यजित तांबे पुन्हा एकदा शहरात आपले संघटन मजबूत करण्याच्या तयारीत दिसत आहेत। सत्यजित तांबे हे दूरदृष्टी असलेले, तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय, मजबूत राजकीय पकड ठेवणारे आणि शहराच्या विकासाबाबत नेहमी स्पष्ट व ठाम भूमिका मांडणारे नेता म्हणून परिचित आहेत। त्यामुळे थोरात तांबे गटाकडून विकास हा मुद्दा प्रभावीपणे मांडली जाण्याची शक्यता आहे। अमोल खताळ यांना महायुतीकडून नेतृत्वाची जबाबदारी मिळाली आहे। त्यांना विखे यांचा पाठिंबा मिळत आहे। त्यामुळे ही लढत एकतर्फी न राहता 2 मोठ्या गटांमधील प्रतिष्ठेची लढत बनली आहे। शहरातील प्रलंबित प्रश्न, पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा, वाहतूक आणि बाजारपेठेचा विस्तार, शहराला आधुनिक सुविधा, स्मार्ट व्यवस्थापन आणि नवीन प्रकल्पांची जोड देण्याची तयारी खताळ गट दाखवत आहेत। आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय, संगमनेरचा कौल नेमका कुणाकडे जाणार? मतदार सध्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार करत आहेत। गेल्या कार्यकाळातील पूर्ण झालेली विकास कामे, पुढील 5 वर्षांसाठी विकास कोण करू शकतो, जाहीरनाम्यातील ठोस मुद्दे, तरुणांसाठी आणि शहराच्या वाढीसाठी केलेले आश्वासन, रोजगार, रस्ता, पाणी, स्वच्छता यावर कोणाचा स्पष्ट विचार? यावेळी सत्ता नेमकी जाणार कुणाच्या हाती? संपूर्ण शहरात निवडणुकीचं वातावरण अक्षरशः तापलं आहे। असे म्हणता येईल की संगमनेर मध्ये यावेळी अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची लढत रंगली आहे। संगमनेर नगरपालिकेची सत्ता पुन्हा काँग्रेसकडे राहील की महायुती देईल एक नवा धक्का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून जरूर सांगा। मी प्रीती आणि आपण पाहत आहात नगर टाइम्स न्यूज। पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह। तोपर्यंत नमस्कार।